आज आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची एक छान आणि सोपी पद्धत. चला तर माप टाकायला सुरुवात करूया. ब्लाऊजची पाठीची उंची 14.5 घेतली आहे व पुढची उंची 15 इंच घेतली आहे. गळा 2.5 इंच घेतला आहे. शोल्डर 3 इंच घेतले आहे आणि आर्महोल 6 घेतले आहे. पाठीचा गळा 11.5 घेतला आहे व खालच्या साईडला 3 इंचाने एक्स्ट्रा वाढवलेले आहे. पुढचा गळा 6.5 घेतला आहे. 6 पण अर्धा इंचाने एक्स्ट्रा घेतला आहे, शिवण्यामध्ये अर्धा इंच जातो म्हणून. प्रिन्स कटोरीसाठी 3 इंचावर टिक मार्क केले आहे व कटोरीचा मध्य काढून घेतला आहे. त्यानंतर 1.5 इंचावर टिक मार्क करून कटोरीला आकार द्यायचा आहे. 1/2 इंचाने वरच्या साईडला कट मारून घ्यायचा आहे. आता आपण ब्लाऊज कट करून घेऊया. हे आपलं प्रिन्स कटोरी ब्लाऊजचा अस्तर कट करून झाले आहे. आता पाठीमागच्या गळ्याचं माप टाकून घेऊया. मी ड्रॉप गळा काढणार आहे, त्यासाठी खालच्या बाजूला 3 इंचाचा ड्रॉप काढणार आहे. गळा व्यवस्थित येण्यासाठी दुसऱ्या बाजूवर पलटी मारून टाकून व्यवस्थित आखून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपला गळा व्यवस्थित येईल. आता बाही कट करून घेऊया. बाहीची उंची आहे 8 इंच. खालच्या बाजूने 2.5 इंचाने कमी करून घ्यायचे आहे. आणि कट करून घ्यायची आहे. आता आपल्या ब्लाऊजचा अस्तर कट करून झाले आहे. आता मेन फॅब्रिकवर अस्तर टाकून कट करून घ्यायचं आहे. जे अस्तर आहे ना, तेच टाकून कट करून घेऊया. कट केलेले पार्ट एकावर एक ठेवून शिवून घेतले आहेत आणि कटोरी जोडून घेतली आहे. पुढची बाजू आपली शिवून रेडी झाली आहे. खालच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची आहे. त्या डॉक्टरकडे जायचं तर त्यांची फी जास्त आहे. एवढंच ना, हे घे डॉक्टरांची फी आणि लागले तर सांग. पाठीमागचा गळा मी कॅनव्हासवर आखून घेतला आहे व पिण्याने सेट करून घेतला आहे. गळ्याच्या आकारानुसार व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे.
पाठीमागचा गळा शिवून रेडी झाला आहे. आता पाठीचे डास मारून घेऊया. आता बाही जोडून घ्यायची आहे. आता ब्लाऊजची फिटिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी 1.25 साईडनं टीप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा आहे. परत पलटी करून टीप मारायची आहे, जेणेकरून दोरे निघणार नाहीत आणि फिटिंग व्यवस्थित वाटेल. हा आपला ब्लाऊज शिवून रेडी झाला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.